निघालोय शिवमला, डबे घेऊन चाललोय, तिथेच जेवू. सुरू करून झाले का? पहिले नव्हती काय? लावण्यांनी मात्र कमाल केली आहे. हे सुंदर बोगनवेलिया लावले आणि इकडे तिकडे. आणि हे आपलं घर. आज चटचटीत ऊन आहे, चटचटीत. बाबांचं काहीतरी झाडांवर स्प्रे करणं चाललेलं आहे. काही ना काही करत असतात. मी मात्र आराम करते इथे. उन्हात खुर्ची टाकून बसले, पण ऊन सहन होत नाही आहे. तर बाबांच्या जवळ गेले जरा. हे पहा, जिथे मोठी झाडं लावली आहेत ना, ती साईड बघतोय आपण. आंब्याची झाडं, पेरूची झाडं, आणखीन कसली कसली, लिंबाचं पण आहे. अगदी त्या कोपऱ्यामध्ये दिसत आहे ते. शेवग्याच्या शेंगांचं, संत्रं. पण आज माणसं कामाला आली होती, आत्ता गेली आहेत ती बाहेर. येतील परत. प्रूनिंग केलं आहे त्यांनी आज झाडांचं. त्यामुळे कटिंग केल्यावर माणसं कशी दिसतात तशी ती दिसत आहेत. कटिंग झालेली झाडं. आणि हे लावलं आहे वांग्याची रोपं आहे ती. येतील तेव्हा खरी. इकडे जमीन जरा खडबडीत दिसते, थोडी मुरमाड जमीन आहे ती. पण झाडांनी छान हेल्थ पकडली आहे. हेल्दी व्हायला लागली आहेत झाडं. हे पहा, आपल्या खुर्च्या टाकल्या आतल्या 2 आणून. हे माणसा, हे पहा, असे करतात बरं का आजकाल हे कामं. आणि मग घरी गेल्यावर जाम थकलेले असतात, त्राणच नसतं अंगात, मग चिडचिड करतात. पण जाऊया घराच्या उजवीकडे, जिथे भाज्या लावायच्या आहेत. हे आपलं गेट. या इकडनं ही पहा झाडं. सध्या गुलाब खूप लागतात. हे बाबांनी शेवंती आणलं आहे. हे आता कुठे लावतात बाबा माहिती नाही. आणि आज सगळा कचरा, झाडांची कटाई असं सगळं झालेलं असल्यामुळे पडलं आहे. ते 2 जणं आत्ता गेली आहेत लंच करायला, आणि ते येतील आणि उरलेली कामं होतील. या इकडे जाऊया आपण. काही झाडं लावली आहेत इथे. मी चिमण्यांसाठी काहीतरी टाकलं आहे. मला पाहायचं आहे ते पक्षी येतात का. चालता येणं कठीण आहे इथे थोडं. ही पाही झाडं मला नाही सांगता येणार. हे वेल आहेत, त्यांनी जाईजुईचे पण लावले आहेत. आणि हे पहा, ही पहा झाडं छान छान. आणि इकडे बघा, जास्वंदाला फूल आलं आहे एक. तो डबल जास्वंद वगैरे लावायचा आहे. ते कोपऱ्यात कसलं झाड आहे माहिती नाही. इकडे पाहिलं असेल ना मागचं. अरे बापरे, अळी करून ठेवली आहेत. बाबांना इथे पालक लागवायचा आहे. हे तर ते फिल्टरेशन प्लांट आला आहे मध्ये, नाही तर खरं इकडनंही जाता आलं असतं. या इथे चूक जागी झाला आहे असं मला वाटतं कधी कधी. हे आपलं टाकी वरती, मागची बाजू. हा दुसऱ्याचा प्लॉट आहे. यांची झाडं बऱ्यापैकी वाढायला लागली आता. हा पण माझा आवडता गुलमोहर बाबांनी न चूक जागी लावून ठेवला आहे. मागे कोण येणार याची फुलं बघायला. आहा, वा वा, सो स्वीट ऑफ यू. स्वीट ऑफ यू दॅट यू हॅव कम इनसाइड. फॉरेस्ट आहे ना, बाबांचं आवडतं झाड आणि आवडतं फूल. त्याची खूप झाडं आहे इथे ना. फुलपाखरं पण खूप आहेत. आज मोठा कॅमेरा असता ना तर घेता आलं असतं. हे पाय पा,
ये रे इकडे, फोटोग्राफी करू. ये ये ये, ती सुंदर आहे. पळालं. हा एक डबा पडला इकडे. हा रंग आहे. मनुष्य इकडे आलेला आहे. आज जरा रखरखीत ऊन आहे ना बाबा. खूप सौम्य नाही आहे, म्हणजे फार वेळ उन्हात बसवत नाही आहे. मागच्या खेपेला छान उन्हात बसलो आम्ही, बसवलं म्हणजे. आज नाही बसवत आहे. हे जांभळा आहे आणि हे लाल आहे, बस एवढाच फरक आहे. पिवळं पण आहे, पण झाडं तीच आहेत. येलो आणि पर्पल आणि रेड. हे फ्लोरा काय आहे फुलांसाठी. मी एक तोडू. हो, थोडंसं. सर जी, ये. ठीक है. अरे आइए, ठीक है. आप तो देते नहीं मुझे फूल, मैं ही आपको देती हूँ. आइए. हा खडूस माणूस येत नाही आहे. मी याला फूल देते पण याला नको आहे. हे बघ किती सुंदर देशी गुलाब आहे हा. आणि हे छान लागली आहेत. मी बाबांना म्हटलं की हीच खूप लावूया आपण स्विमिंग पूलच्या साईडला, म्हणजे मग मस्त दिसतील. कारण फुलं खूप येतात, भरघोस अगदी. ही कुठे लावणार आहे? गॅपमध्ये. त्या तिकडे माणसं आली बहुतेक. आवाज येतो इथं, असं झाडींमधनं आवाज येतो. रात्रीच्या वेळानं इथे जर डुकरं असली ना, रानडुकरं, हाय इतका भयान आवाज काढतात ना. एकदा बाबा गेले होते रेस्टॉरंटमध्ये, मी इथे एकटी राहिले रात्री. पाऊस बदाबदा पडत होता आणि मी बेडरूममध्ये होते आणि लाईट्स गेले. ओह, त्या पावसाचा आवाज प्लस त्या रानडुकरांचा आवाज, आणि बाबा नाही घरात आणि अंधार. ओह, नाही येते ना कधी मला लावून द्यायचं. थोडंसं पाणी प्यायचं ना मातीमध्ये. काय पालक लावतो? पाणी लावून लावून देतो आणि ते झाडं लावून देतो. आता येतील 2 वाजता ते. बाबा ही झाडं छान होती. हे सुंदर होणार आहे. त्याने आज कापलं ना, थोडं प्रून केलं ते. आज असं लाल रंग 2 शेड्समध्ये येते. हां, याला फुलं नाही लागत ना? लालसर फुलं लागतात म्हणजे. इथं पानच आहेत लाल. नाही लालसर फुलं असतात. असतात ना. हां पाहिले. हां, आतापर्यंत फुलोर नाही आला याला. पाहिले होते. पाहिलं होतं? जमले ना? नाही. अरे पा इथे आम्ही ना इथे पंचमुखी हनुमानजी बसवले आहेत. कारण हे ना एंट्रन्सला खूप चांगले असतात आणि ज्यांचा विश्वास आहे अर्थात. तर एक आशीर्वादासाठी, एक आपल्या वास्तूवर त्यांचं लक्ष असावं म्हणून. आणि दक्षिणेकडे दक्षिणाभिमुख असतात ना मारुती, त्याच्यामुळे असं इकडे दक्षिण दिशा येते, जिकडे ते बघतायत स्विमिंग पूलच्याकडे. जय हनुमान.
तोंडासमोर येत आहे मोबाईल. तर असे म्हातारी बस. ऊन खातोय पण ऊन सहन होत नाहीये. लॉन स्वच्छ केल्यामुळे खूप बरं वाटतं मला. ते सगळं त्यांनी खरंच छान वाटतंय. तो कचरा पूर्ण काढला ना त्यांनी. बस थोड्या वेळ बसू, मग ती माणसं येऊन थोडंसं काम राहिलेलं आहे आणि मग निघू आम्ही. जाताना चहा पिऊ एका ठिकाणी. ते खजुरांचं आहे ना झिलपीला, तिथे चहा मिळाला चांगला, तर चहा पिऊ आणि घरी जाऊ. चलो फिर, टूर हो गया. उधर बैठे बैठे तोंडासमोर येत आहे मोबाईल.